तेलंगणा येथील करीमनगरमध्ये पोलिसांनी सायबर क्राईम सिंडिकेटचा पर्दाफाश केलेला आहे. यामध्ये मुख्य 13 जणांना अटक झाली असून त्यामधील 2 हे बँकेचे कर्मचारी आणि 6 म्यूल अकाउंट धारक आहेत. ह्यातनं 138 कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आलेला आहे. नमस्कार, माझं नाव चिन्मय कुलकर्णी. मी आहे तुमचा सायबर सुरक्षा सल्लागार आणि आज आपण समजून घेऊया म्यूल अकाउंट म्हणजे काय आणि हे सायबर क्रिमिनल्स या अकाउंटचा वापर करून तुम्हाला कसं फसवतात. करीमनगरमध्ये नेमके काय घडले, चला हे समजून घेऊया. तिथे सायबर गुन्हेगारांनी फक्त गरीब लोकांनाच नव्हे तर बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्या जाळ्यात ओढले. तर हे सायबर गुन्हेगार नेमकं करायचे काय? ते गरीब लोकांना जायचे आणि त्यांना म्हणायचे की मला तुमचं बँक अकाउंट आहे ते भाडं तत्वावरती पाहिजे. म्हणजेच आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये थोडे पैसे टाकू आणि त्याच्यानंतर त्याच्यातून तुम्हाला थोडं कमिशन मिळेल आणि बाकीचे पैसे तुम्ही आम्हाला परत करा. पण झालं असं की ह्या बँकेमध्ये जे पैसे आले ते चोरीचे पैसे असून पुढे हे पैसे परदेशात पाठवले गेले आणि ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळी पोलिसांचा तपास चालू झाला तर ह्यामध्ये अडकलं कोण? तर गरीब बिचारे खातेदार. तर मित्रांनो, हे सायबर गुन्हेगार या लोकांची बँकेची खाती जी भाडे तत्वावरती घ्यायचे तर त्यातून त्यांना महिन्याला 10 ते 20 हजार रुपये द्यायचे. आता या गरीब लोकांना वाटलं की आपल्या बँकेचं खातं आहे, सगळे डिटेल्स आपल्याकडे आहेत, तर ह्यातून एवढं होणार काय आहे. पण ह्याच बँकेच्या खात्याचा वापर करून सायबर गुन्हा घडत गेला आणि ते गुन्ह्यात घडलेले पैसे हे त्या बँक खात्यामध्ये टाकले गेले. तर मित्रांनो, तांत्रिक भाषेमध्ये समजून घेऊया म्यूल अकाउंट किंवा मनी म्यूल अकाउंट म्हणजे काय. तर हे सायबर गुन्हेगार कधीही स्वतःच्या खात्याचा वापर करत नाहीत चोरीचे पैसे घेण्यासाठी. ते कायम तुमच्या खात्याचा वापर एक मध्यस्थी म्हणून करतात. आता ही लोक तुमच्यापाशी कशी येतात? तर पहिलं, नोकरीचं आमिष दाखवून. उदाहरणार्थ ते तुम्हाला सांगतील की तुमच्या खात्यामध्ये आम्ही 10 ते 20 हजार रुपये दर महिन्याला टाकू, त्यातले 5,000 रुपये तुम्ही कमिशन म्हणून ठेवायचे आणि बाकीचे पैसे पुढं पाठवायचे. दुसरं, ते तुम्हाला सांगतील की आम्ही इकडं नवीन आहोत आणि तुमच्या नावाने आम्हाला खातं चालू करून द्याल का, कारण की आमचं पॅन कार्ड आधार कार्ड इकडचं नाही आहे, असं सांगून तुमचं बँक खातं ते वापरायला घेतील जे तुमच्या नावावरती आहे. तिसरं, ओळखीचा गैरफायदा. अरे माझ्या अकाउंटचं लिमिट संपलेलं आहे, मी ट्रान्झॅक्शन करू शकत नाही, तर काही पैसे तू तुझ्या अकाउंटमध्ये घेशील का, असं सांगून ते चोरीचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जातात. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं पोलिसांचं तेव्हा या सगळ्यामध्ये अडकतात तुम्ही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर पैशांचा सोर्स हे माहीत नसेल तुम्हाला आणि ते तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील आणि जर उद्या इन्व्हेस्टिगेशन झालं तर तुम्ही सर्वस्व जबाबदार असणार आहे यासाठी. तर मित्रांनो, एक सायबर सुरक्षा सल्लागार म्हणून मी तुम्हाला काहीतरी सल्ले देऊ इच्छितो. पहिली गोष्ट तर तुमचे बँकेचे खाते कधीही कुणाला भाडे तत्वावरती देऊ नका. कितीही मोठं कमिशन असेल, कोणीही जवळचा व्यक्ती असेल, तरी सुद्धा कुठलेही पैसे जर तुम्हाला सोर्स माहीत नसेल, ते पैसे कुठनं येत आहेत कन्फर्म नसेल, तर ते कुणालाही अजिबात तुम्ही तुमचे खाते देऊ नका. दुसरा पॉईंट, जर तुमच्या अकाउंटमध्ये अचानक काही पैसे आलेले आहेत आणि कोणतरी फोन करून तुम्हाला हे सांगत आहे की बाबा रे चुकून मला दुसऱ्या अकाउंटला पाठवायचे, तुझ्या अकाउंट आले तर मी तुला अकाउंट नंबर वगैरे पाठवतो आणि तू ते पैसे दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर कर, तर अजिबात असं करू नका. जवळच्या बँकेत तुम्ही जावा आणि बँकेत ही गोष्ट सांगा, किंवा अगदी समोरचा माणूस जर तुम्हाला बळजबरी करत असेल तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावा आणि पोलिसांना या गोष्टीची तक्रार नोंदवा किंवा ह्या गोष्टींची बाब द्या. तिसरा पॉईंट, तुमची KYC पेपर सांभाळा. कोणालाही तुमचे आधार, पॅन, फोटो, बँक अकाउंट काढायचे म्हणून देऊ नका. ते तुम्ही स्वतः बँकेमध्ये जाऊन सबमिट करा. करीमनगरच्या केसमध्ये लोकांना माहितीच नव्हतं की त्यांच्या नावाने अकाउंट उघडलं गेलेलं आहे ते. आणि चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट, ह्या करीमनगरच्या घटनेमध्ये 2 बँकेचे अधिकारी सुद्धा समाविष्ट होते. म्हणून बँकेच्या अधिकाऱ्यांचा विश्वास नाही ठेवायचा का, तर असं नाही, पण तुमचे कान डोळे उघडे ठेवा आणि बघा की तुम्ही कुठल्या गोष्टीवरती सही करत आहात आणि नेमकं तो पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा तो फॉर्म कुठला आहे हे तुम्ही नक्कीच चेक करा. तर मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की तुमच्या नावावरती एखादं बँक खातं असेल आणि तुम्हाला समजणार कसं, बरोबर? तर पहिली गोष्ट, तुम्ही तुमचा सिबिल रिपोर्ट डाउनलोड करा. सिबिल रिपोर्ट दर 3 ते 6 महिन्यांनी चेक करत राहायला पाहिजे. या सिबिल रिपोर्टमध्ये अकाउंटच्या सेक्शनमध्ये जाऊन चेक करा की त्याच्यामध्ये तुमच्या नावाने कुठली खाती, बँक खाती वगैरे एक्स्ट्रा आहेत का. जर ते तुमच्या परिचितातली नसतील तर त्या संबंधित बँकेत जावा आणि ती खाती क्लोज करून घ्या आणि त्याची समरी घ्या. इन्कम टॅक्स पोर्टलवरती ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट किंवा AIS तपासा. त्याच्यामध्ये तुमच्या पॅन सोबत जोडलेले कुठले बँक खाते आहेत त्याची तपशील तुम्हाला तिथे मिळून येईल. SMS किंवा ईमेल, जर तुम्हाला एखादा SMS येत आहे एखाद्या वेगळ्या बँकेकडून की तुमच्या अकाउंटमध्ये एवढी अमाऊंट क्रेडिट झालेली आहे किंवा डेबिट झालेली आहे, तर तो स्पॅम समजून फक्त सोडून देऊ नका.
तो एकदा व्यवस्थित चेक करा. बँकेचा वरती जे आपल्याला बँकेमधनं येताना कोटककडनं आला किंवा SBI कडनं आला तर वेगळ्या वरती बँक आयडी असतो, SMS आयडी, तो व्यवस्थित तपासा. आणि तसं तुम्हाला जर संशयास्पद वाटत असेल तर त्या संबंधित बँकेला जाऊन चौकशी करा. आणि चौथं, कधी कधी असं होतं की आपल्या खात्यामध्ये बँकेकडनं ₹1000 आलेला आहे आणि तो डेबिट झालेला आहे लगेच, किंवा ₹10 क्रेडिट झाले तर डेबिट झालेले आहेत. तर ते कदाचित तुमचा अकाउंट व्हेरिफिकेशन होण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होत असेल. तर ह्या गोष्टीकडे सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवा. मित्रांनो, हे सायबर गुन्हेगार नवीन नवीन मार्ग किंवा मॉडस ऑपरेंडी शोधून सायबर क्राईम करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बारकाईनं गोष्टींवरती लक्ष ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याबरोबर सुद्धा एखादा सायबर गुन्हा घडलेला आहे तर 1930 ह्यावरती लगेच संपर्क साधा, किंवा www.cybercrimehelpline.gov.in याच्यावरती तुमची तक्रार नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचा एक शेअर खूप जास्त लोकांची आयुष्य वाचू शकतो आणि सायबर क्राईम पासून त्यांचा बचाव होऊ शकतो. आणि दुसरा, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.